नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख नीलोत्पल बसू यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्याच्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सूचना दिलेल्या आहेत. त्यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी करवीर पोलीस ठाणेकडील गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करून अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत मुकशील आदेश दिले होते. त्या अनुषंगाने दिनांक 1/6/2026 रोजी गुन्हे शोध पथकातील अंमलदार विजय पाटील व सोमराज पाटील यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की कळंबा गावच्या हद्दीत कोल्हापूर ते गारगोटी जाणाऱ्या रोडवरून निसान कंपनीची टेरंटो चारचाकी गाडी क्रमांक MH10 BR 9797 या गाडीतून विदेशी दारूची बेकायदेशीर वाहतूक होणार आहे. मिळालेल्या माहितीप्रमाणे कळंबा गावच्या हद्दीत सापळा लावला असता करवीर तालुक्यातील कळंबा नाक्याच्या पुढील बाजूस हॉटेल रानवाराच्या समोर निसान कंपनीची टेरंटो चारचाकी गाडी क्रमांक MH10 BR 9797 मधून 31,700 रुपये किमतीची विदेशी दारू व चारचाकी गाडी असा एकूण 7,31,700 रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपी राधानगरी तालुक्यातील अर्जुनवाडा येथे राहणारा नामे 48 वर्षीय शहाजी साताप्पा बर्गे याच्याकडून जप्त केला आहे. तसेच करवीर पोलीस ठाणेकडील गुन्हे शोध पथकातील सुभाष सरवडेकर यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की कोल्हापूर ते राधानगरी जाणाऱ्या रोडवरून टेम्पो क्रमांक MH11 CH 4150 या गाडीतून देशी विदेशी दारूची वाहतूक होणार आहे. मिळालेल्या बातमीप्रमाणे नवीन वाशीनाका येथे सापळा लावला असता श्रीलॉनच्या पुढील बाजूस सॉलिटरी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या समोर नवीन वाशीनाका कोल्हापूर येथे टाटा कंपनीच्या जीप एक्सेल टेम्पो क्रमांक MH11 CH 4150 मधून हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली इथल्या शिवाजीनगरमध्ये राहणारा आरोपी नामे 26 वर्षीय मुबीन अजित शेख सध्या राहणार बुद्ध्याळकर नगर कळंबा तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर हा 4,27,875 रुपये किमतीच्या देशी विदेशी दारूची वाहतूक करत असताना टेम्पोसह एकूण 6,37,875 रुपये किमतीच्या मुद्देमालासह मिळून आल्याने सदर दोन्ही मिळून आलेल्या इस्मांविरुद्ध करवीर पोलीस ठाणेस गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. सदर दोन्ही कारवाईमध्ये एकूण 4,59,575 रुपये किमतीची देशी विदेशी दारू व दोन्ही वाहनांसह एकूण 13,69,575 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदरचा माल हा गोल्डन वाईन्स, हॉकी स्टेडियम व मेरवाडे वाईन्स, सायबर चौक, कोल्हापूर या ठिकाणांहून घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे सदर वाईन्स मालक यांना देखील सदर गुन्ह्यात आरोपी करण्यात आले असून त्यांचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. सदरबाबत माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्यांचा तपास सुरू आहे. सदरची कारवाई ही कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल बसू, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोसई नाथा गळवे, सुभाष सरवडेकर, रणजित पाटील, विजय तळसकर, विजय पाटील, योगेश शिंदे, प्रकाश कांबळे, अमोल चव्हाण, सोमराज पाटील, श्रीधर जाधव यांनी केलेली आहे.